आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे लंडन ब्रिज। तुमच्या समोरच आहे लंडन ब्रिज। हो लंडन ब्रिज। आणि हा लंडन ब्रिज आलेला आहे नवी मुंबईतील खारघर येथे। तर आता आपण लंडन ब्रिज फेस्टिवल बघायला आलेलो आहोत आणि आता पहिलं आपल्याला तिकीट काढायचं आहे। आजचा वार रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे, तरी पण आपण लंडन ब्रिज बघणार आहोत गर्दीमध्ये पण। आता तिकीट काउंटर जवळ आलेलो आहोत। इथे तिकीट काउंटर मध्ये दोन वेगवेगळे पार्ट आहेत। एक म्हणजे पे करणं, पैसे देण्यासाठी एक वेगळं पेमेंट आहे आणि ऑनलाईन साठी वेगळं पेमेंट आहे। आणि 3 वर्षाच्या वरती जर मूल असेल, बाळ असेल तर त्याचं पण तिकीट इथे लागू होणार आहे। आणि 100 रुपये तिकीट आहे। एक फेस्टिवल आहे आणि त्यांनी ह्या फेस्टिवलला लंडन ब्रिजचं हुबेहूब रूप दिलेलं आहे। खूप छान असं वाटतं। हे प्रॉपर म्हणजे एकदम परफेक्ट लंडन ब्रिज कसं आहे तर तसंच्या तसं त्यांनी बनवलेलं आहे। आणि ह्या लंडन ब्रिज फेस्टिवलचं टायमिंग आहे संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हे ओपन असणार आहे। तर आपण पुढे जाऊन बघूया। हा लंडन ब्रिज आहे, खूप गर्दी आहे त्याच्यामुळे थोडंफार तुम्हाला मिस होऊन जाईल, चुकलं जाईल, कारण गर्दीमध्ये एवढं प्रॉपर दिसत नाहीये। तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करते। मग लंडन ब्रिज मध्ये तुम्ही जर व्हिडिओ बघाल किंवा तुम्ही लंडनला गेलेला असाल तर तुम्हाला समजेल की हे प्रॉपर लंडन ब्रिज सारखंच दिसत आहे। आता हा लंडन ब्रिज जो आहे ना तो एवढाच आहे। आता आपल्याला दुसऱ्या प्लेसवर जायचं आहे। नवी मुंबई खारघर मध्ये लंडन ब्रिज तर मी तुम्हाला दाखवला, पण अजून मी तुम्हाला एक खास प्लेस दाखवणार आहे आणि ती म्हणजे डिझनीलँड। म्हणजे डिझनीलँडचं त्यांनी एक रूप दिलेलं आहे। डिझनीलँड स्ट्रीट बनवलेलं आहे आणि खूप छान असं त्यांनी सजवलेलं आहे। झाडं लावलेली आहेत। लाईक असं वाटतं की खरंच आपण डिझनीलँडला गेलेलो आहोत। आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते खूप गर्दी आहे त्याच्यामुळे थोडंफार तुम्हाला असं कमी दिसणार आहे ते प्लेस। इथे तुम्ही बघाल की वेलकम टू डिझनीलँड। इतकं सुंदर सजावट केलेली आहे ना, खूप छान। म्हणजे जेव्हा गर्दी नसेल ना तेव्हा येण्यात मज्जा आहे, फोटोशूट करण्यात मज्जा आहे। तरी पण आज आपण एन्जॉय करायचंच आहे। इथे मस्त अशी झाडं लावलेली आहेत आणि लाइटिंग इतकी छान सोडलेली आहे त्यांनी। प्रत्येक झाडाला वेगवेगळी लाइटिंग लावलेली आहे, इथे आपण बघू शकतो। आता इथून सुरू होत आहे फेस्टिवल। फेस्टिवल म्हणजे जे छोटे छोटे स्टॉल्स असतात त्या स्टॉल्स वरती आपल्याला कटलरी मिळतात, टिकल्या आहेत। तर ह्याच्यामध्ये खास गोष्ट अशी आहे की ह्याच्यातली कोणतीही गोष्ट घ्या 10 रुपये आहे। 10 रुपयापासून सुरू आहे। म्हणजे वेगवेगळे स्टॉल्स आहेत। 10 रुपयाचा हा पूर्ण स्टॉल जो आहे ना तो 10 रुपयाचा आहे। कोणतीही गोष्ट घ्या 10 रुपये। पुढे गेल्यानंतर अजून प्राइस वाढणार, म्हणजे 20 रुपये, 50 रुपये, 70 रुपये, 80 रुपये असे वेगवेगळे स्टॉल्स आहेत। पण हा पूर्ण स्टॉल 10 रुपयाचा आहे। आपण आतमध्ये जाऊन बघूया की वेगवेगळे स्टॉल कोणते आहेत। हे सगळं कोणतीही वस्तू घ्या 10 रुपये।
आता इथे वेगवेगळे बांगड्या आहेत. बांगड्यांचा एक स्पेशल वेगळा स्टॉल लावलेला आहे, टेबल लावलेला आहे. आणि ह्या बांगड्या ज्या आहेत त्या 100 रुपये, म्हणजे कडे पण आहेत आणि बांगड्या पण आहेत वेगवेगळे डिझाईनच्या, डायमंड्सच्या. तर प्रत्येक कोणतीही बांगडी घ्या 150 रुपये किंवा 200 रुपये. 200च्या पुढे इथे बांगड्यांची किंमत नाहीये. म्हणजे एकदम महागातल्या बांगड्या पण इथे 150-200ला मिळून जाणार आहेत. खूप छान. म्हणजे बाहेर जर आपण घ्यायला गेलो ना तर खूप कॉस्टली, म्हणजे 500-600च्या बांगड्या ज्या आहेत त्या इथे तुम्हाला 150 ते 200 पर्यंत. म्हणजे महिलांसाठी खूप छान संधी आहे इथे खरेदी करण्याची. ज्यांना बांगड्यांची आवड असेल त्यांनी इथे नक्की खरेदी करायला या. छान छान असं सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे आणि डिझाईन्स आहेत ज्या आपण कधी बघितल्या नाहीत ना, तशा पण डिझाईन्स आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. आता इथे हा वेगळा स्टॉल आहे. 20 रुपयापासून 50 रुपयापर्यंत कोणतीही वस्तू घ्या, 20 रुपयापासून 50 रुपयापर्यंतची. तर ह्याच्यामध्ये आरसे वगैरे आहेत, क्लिप्स आहेत, फण्या आहेत. तुम्हाला जे पाहिजे ना कटलरीमध्ये ते सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे क्लिप्स दिसत आहेत, हेअर क्लिप जे आहेत त्या, आणि खूप छान. आता पुढे गेल्यानंतर ना मी तुम्हाला इयरिंग्स दाखवणार आहे. खूप सुंदर असे इयरिंग्स आहेत आणि ते पण खूप स्वस्तामध्ये. जे बाहेर 300, 350, 400ला इयरिंग्स मिळतात ना, ते इथे तुम्हाला 150-200 पर्यंत मिळतील. इतकं कमी रेटमध्ये आपल्याला इथे सामान मिळत आहे. आता आपण आलेलो आहोत इयरिंग्सच्या सेक्शनमध्ये. छोटे छोटे टॉप्स पासून मोठ्या मोठ्या झुमक्यांपर्यंत इयरिंग्स आपल्याला इथे मिळून जाणार आहेत. साधे इयरिंग्स, झुमक्यांवाले इयरिंग्स किंवा फॅन्सी इयरिंग्स पण आपल्याला इथे मिळून जाणार आहेत. म्हणजे वेस्टर्न क्लोथ्स असतील किंवा ट्रेडिशनल क्लोथ्स असतील, त्या दोन्हींवरती मॅच होणारे इयरिंग्स आपल्याला इथे मिळून जातील आणि ते पण खूप स्वस्तामध्ये. मी तुम्हाला दाखवते. इथे अमेरिकन डायमंड्सवाले छोटे छोटे इयरिंग्स आहेत आणि नोज पिन पण आहेत. म्हणजे फक्त इयरिंग्स नाही आहेत तर नोज पिन पण, चमकी पण इथे आपल्याला मिळून जाणार आहे. आणि इथे बघाल तुम्ही वेगवेगळे डिझाईन्सचे इयरिंग्स आहेत. जेवढी छोटी डिझाईन घ्याल तेवढे कमी पैसे आपल्याला इथे भरायला लागणार आहेत. खूप छान आहेत. आता इथे आपण आलेलो आहोत खाऊ गल्लीमध्ये. खाऊ गल्ली, इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स आहेत, चिप्स आहेत. तर ते जे आहे ते पण स्वस्त आहे आणि खूप छान लागते, कुरकुरीत आहेत एकदम. भाकरवडीपासून मूगडाळपासून सगळं आपल्याला मिळणार आहे.
इथे मुखवास आहे, मुखवासांचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यानंतर आपण इथे लोणचं बघूया. वेगवेगळ्या प्रकारचे लोणची इथे भरलेली आहेत. लसूणचं लोणचं आहे, बापरे लसूण, पूर्ण लसूण दिसतोय, हा लसूण लसूण लसूण. लसणाचं लोणचं आहे, आंबट गोड लोणचं आहे, तिखट लोणचं आहे आणि हा आहे मुखवास, म्हणजे लहान मुलांना आवडतात तसे छोटे छोटे बडीशोप आहेत आणि आवळा कँडी. त्याच्यानंतर पाचकचे पण वेगवेगळे प्रकार आहेत, आवळा कँडीचे वेगवेगळे प्रकार आहेत. आवळा कँडीमध्ये गोड आवळा कँडी एक आहे, आंबट आवळा कँडी एक आहे आणि पाचक आवळा कँडी. तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि कॉमेंट करायला अजिबात विसरू नका. आजचा वार रविवार आहे आणि रविवारी कोणत्याही फेस्टिवलला, कोणत्याही शो बघायला जायचं असेल तर तुम्हाला मिळणार आहे गर्दी. इथे तुम्ही बघताय की लंडन ब्रिज फेस्टिवलला प्रचंड गर्दी आहे. म्हणजे रविवारचा आणि शनिवारचा दिवस कुठेही बाहेर प्लॅनिंग करत असाल तर अजिबात करू नका. असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान छान राहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.